तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल। राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल कोणत्या क्षणी वाजण्याची शक्यता आहे, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या खानापूर विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांना कोट्यावधी रुपयांचा निधी देण्याचा धडाका लावला आहे। कोणत्याही परिस्थितीत दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांना विधानसभेत घेऊन जायचंय असा चंग त्यांनी बांधला आहे। त्यासाठी टाईट फिल्डिंग लावली आहे। टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याच्या शुभारंभानिमित्त येत्या 2 ऑक्टोबर रोजी खानापूर मतदारसंघात थेट येऊन मतदारांशी दुवा साधण्याचा प्रयत्न करणार आहेत। सध्या राज्यात आगामी विधानसभा पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे। त्यात सांगली जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे एकमेव खानापूर विधानसभा मतदारसंघ बालेकिल्ला आहे। त्यामुळे हा बालेकिल्ला अभेद्य राखण्यासाठी आणि सुहास बाबर यांना कोणत्याही परिस्थितीत विधानसभेत घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंत्रणा सज्ज केली आहे। टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याचा शुभारंभ आणि विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आयोजित करत दौरा आखला आहे। 2 ऑक्टोबर रोजीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघावर आपले लक्ष दिले आहे। दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने मोर्चे बांधणी करण्यास जोरदार सुरुवात झाली आहे। दस्तूर खुद्द स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मतदारसंघासाठी सर्वाधिक वेळ देणार आहेत। सुहास बाबर यांच्यासाठी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून व्यूहरचना आखणार आहेत। त्यामुळे या हक्काचा बालेकिल्ला असणाऱ्या खानापूर मतदारसंघावर शिंदे गटाने अधिकचे लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याचा शुभारंभ 2 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे। हा कार्यक्रम शासकीय असला तरी एकंदरीतच या कार्यक्रमाला विधानसभेच्या प्रचाराची झालर आहे। त्यामुळे निमित्त टेंभूच्या 6व्या टप्प्याचे मात्र प्रचार विधानसभा निवडणुकीचा असे चित्र आहे।